बुलढाण्यात 395वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी केले अभिवादन. पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरात शिवप्रेमींचा सहभाग. राज्याचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील जिजामाता प्रेक्षागृह परिसरात आयोजन शिवजयंती उत्सव सोहळ्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, माजी आमदार विजयराज शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, समितीचे अध्यक्ष राजेंद्र काळे, बुलढाण्यातील नागरिक, विद्यार्थी व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या शिवजयंती उत्सवात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय शिवाजी जय भारत पदयात्राही काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्यासह मान्यवरांनी संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. तसेच जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास फुलपुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या पदयात्रेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी हिरिरीने सहभागी झाले होते. शिवजयंती उत्सव कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश पुतळ्याचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. तसेच भारतीय संविधान उद्दीशिकेचे वाचन देखील करण्यात आले. यासह व्यसनमुक्ती शपथ, बेटी बचाओ बेटी पढाओची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात विविध कलाकारांनी नृत्य, पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले व आयोजकांच्या वतीने पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून टिकवण्यासाठी बाध्य राहू व आम्ही सर्वांसाठी मोफत शिक्षण व आरोग्य सर्व युवकांना देखील आणि युवतींना मी पुन्हा मुद्दाम आवाहन करतोय, जर का हे करू शकत नसेल तर आपण समाजासाठीचं आपलं जे काय दायित्व लागतंय ते आपण निभावण्याला आपण काहीतरी कुठेतरी कमी पडतो, अशी देखील मग ती खंत राहू शकते. उद्या लाल किल्ला आणि आग्र्याच्या किल्ल्यावर सुद्धा शिवजयंती साजरी झाली आणि आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तर सकाळी 9:30 वाजता सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम शहरांमध्ये रॅली काढून ही शिवरायांची जयंती साजरी करण्याचे आदेश त्या ठिकाणी केले. म्हणजे शिवरायांची कीर्ती आता ही किती लांबपर्यंत पोहोचली याची कल्पना आपल्या सगळ्या लोकांना आली असेल. आणि म्हणून या शिवजयंती सोहळा आपण अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू केला. मागच्या वर्षीचा शिवजयंती सोहळा ही अभूतपूर्व त्या ठिकाणी झाला. यावर्षी करण्याचा प्रयत्न राजेंद्र काळे त्यांनी केलं, त्यांना सहकार्य देखील आम्ही लोकांनी केलं. केवळ हिंदू धर्म, हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी, देवधर्म आणि देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मानवांनो, शिवाजी महाराजांचे पराक्रम आपण अनेक पाहिलेत, अनेक युद्ध त्यांनी जिंकलेत. छत्रपती संभाजी राजेसारखा पुत्र त्यांनी घडवला. पण त्यापेक्षाही आज आपण जे महाराष्ट्र गीत गातो आणि त्याच्यामधलं एक वाक्य आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो, आणि ते दिल्ली जिंकण्याचं कार्य, या देशामध्ये अनेक राजे होते, अनेक राजमहल होते, अनेक राजाजवळ मोठमोठे सैन्य होते, पण दिल्लीचं तख्त कोणालाही जिंकता आलं नाही. ते जिंकलं ते फक्त आपल्या मराठ्यांनी. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा.